हाय फ्रेंड्स, मी श्रद्धा आणि आपण आज करतोय पुन्हा एकदा स्मूथनिंग. तर तुम्ही बघताय थोडे वेवी हेअर्स आहेत, एकदम कर्ली हेअर नाही आहेत आणि हे यांचं थर्ड टाईम आपल्या इथे स्मूथनिंग चालू आहे. त्यामुळे मी आता तुम्ही बघताय ह्याचा रिझन मी सगळी प्रोसेस तुम्हाला दाखवते. फर्स्ट मी हेअर वॉश केलेला आहे, तो तर कंपल्सरी आहे. छान हेअर वॉश करून घ्यायचा आहे आणि पूर्ण ड्राय झाल्यानंतर आपण डायरेक्टली आता स्मूथनिंग क्रीम अप्लाय करतोय. मगाशी मी म्हटलं की हेअर वेवी आहे, एकदम कर्ली नाही आहेत आणि मी लॉरियलची लव्हेंडर कलरची क्रीम यूज केलेली आहे. कारण मी मगाशी म्हटलं की ह्यांचं तिसरी वेळेला स्मूथनिंग चालू आहे. तर जेव्हा केमिकल ट्रीटेड हेअर असतात त्यावेळेला आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आहे, त्यामुळे हार्श क्रीम यूज नाही करायची आहे. तर मी लव्हेंडर कलरची क्रीम यूज केलेली आहे. आणि तुम्हालाही जर याबद्दल डिटेलमध्ये शिकायचं असेल, नॉलेज घ्यायचं असेल तर तुम्हीही आपल्या इथे कोर्स स्टार्ट झालेले आहेत ऑलरेडी, तिथे जॉईन करू शकता. सो चांगलं मल्टिप्लाय करायचं आहे क्रीम. तुम्ही बघताय मी 1 इंच सोडलेली आहे आणि ते 1 इंच सोडून मी क्रीम ॲप्लिकेशन करते आणि हे पूर्ण हेअरला अशी क्रीम लावून आपल्याला ठेवायचं आहे जोपर्यंत केसांचा बॉन्ड जो आहे तो ब्रेक होत नाही तोपर्यंत. मला यांच्या केसांसाठी मला 45 मिनिट्स टू 55 मिनिट्स लागले केसांचा जो बॉन्ड आहे तो ब्रेक व्हायला. ब्रेक झाल्यानंतर मी केलं हेअर वॉश केल्यानंतर पूर्ण व्यवस्थित क्रीम काढून घ्यायची, काहीच लावायचं नाही आहे त्यानंतर. आणि त्यानंतर आपण पुन्हा ड्राय केले आहेत ब्लो ड्रायने. डायरेक्टली गरम ड्रायर यूज नाही करायचं आहे, कोल्ड ड्रायरने सुकवायचे आहेत आणि त्यानंतर प्रॉपर छोटे छोटे पार्टिंग करून आपल्याला आयनिंग करायची आहे. ही आयनिंग खूप इम्पॉर्टंट आहे कारण हाच आपला फायनल लुक असणार आहे. त्यामुळे प्रॉपर आयनिंग करा, वाटल्यास डबल आयनिंग करा जर तुम्ही शुअर नसाल तर. आणि सगळीकडून व्यवस्थित आयनिंग करून घ्यायची आपल्याला, कारण हाच आपला फायनल लुक असणार आहे. त्यामुळे इथे जरा जरी वेव्स असतील तर आपल्या फायनल लुकमध्ये पण ते वेव्स दिसण्याचे चान्सेस आहेत. म्हणून छानपैकी इयरच्या ठिकाणी किंवा जे छोटे छोटे आपले बेबी हेअर असतात त्यांना पण छानपैकी आयनिंग झालं पाहिजे. आणि आयनिंग झाल्यानंतर आपली पुढची जी प्रोसेस आहे ती म्हणजे लॉकिंग करण्याची. न्यूट्रलायझर लावून आपण ह्याला पुन्हा लॉक करणार आहोत. कारण मगाशी मी सांगितलं की जसं आपण बॉन्ड ब्रेक केलेला आहे तो बॉन्ड पुन्हा आपल्याला स्टिक करण्यासाठी आपल्याला न्यूट्रलायझर यूज करायचं आहे. न्यूट्रलायझर सेम अप्लाय करायचा आहे. यावेळेला तुम्ही थोडे जाडे पार्ट घेतलेत तरी चालेल. आणि ॲप्लिकेशन झाल्यानंतर पुन्हा हेअर वॉश 30 to 20 मिनिट्स नंतर. आणि तुम्ही बघताय माझा फायनल रिझल्ट. स्टार्टिंगचे मी दाखवलंच होता बिफोर व्हिडिओ आणि हा आहे आफ्टर. खूप सुंदर असे हेअर हे स्मूथनिंग झालेली आहे. जर तुम्हालाही करायची असेल, थोडा लुक चेंज करायचा असेल तर यू कॅन ऑल्सो व्हिजिट अस. आमचं पार्लर आहे अर्श मेकओव्हर स्टुडिओ, विटावा, ठाणे येथे. सो बघत राहा.